पूर्ण ऍक्च्युली बघा, पूर्ण तुटलंय खालचंय, पूर्ण हे पण बंपर पण पूर्ण तुटलाय आणि पूर्ण कूलंट. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग व्हिडिओ. तुमचं सगळ्यांचं रोहित शिंदे चॅनल मध्ये स्वागत आहे. तर गाईज, खूप दिवसानंतर आज ब्लॉग बनवतोय आणि आजचा ब्लॉग असा असणार आहे की तो म्हणजे आम्ही चाललोय आता गावाला. गावाला जायचं कारण असं आहे की भावाची आज हळद आहे आणि 30 तारखेला लग्न आहे. तर त्यासाठी आम्ही चाललोय आज गावाला. आणि आता ऍक्च्युली जायचं होतं लवकर, तर आता 8:30 वाजून गेलेत आणि जाणाऱ्या गाडीने जाणार आहे, कारने. तर बघू आपला आजचा प्रवास कसा जातोय, कारण की आता खूप उशीर झालाय. आम्हाला निघायचं होतं, लवकर निघायचं होतं, कारण की आज थोडा प्रॉब्लेम झाला, पाण्याचा विषय झाला, त्यामुळे आज थोडा लेट झाला जायला आम्हाला. नाहीतर आम्ही 4-5 वाजता निघणार होतो, पण 8:30 वाजले आता. तर चला, तयारी जशी झालेली आहे, बॅगा वगैरे सगळ्या भरलेल्या आहेत आता. आणि घरच्यांची तयारी होते, सगळ्यांची. अर्ध्यांची तयारी झाली, अर्ध्यांची तयारी होत नाही, चालले गडबड चालली आहे सगळीकडे. तर चला जाऊया, बघूया कोणाकोणाची तयारी होते की नाही होते. पहिली गोष्ट म्हणजे हिची तयारी लवकर होत नाही, मगातपासून तयारी करते पण होत नाही तयारीची. झाली का राणी, तयारी झाली की नाही? सर्वात जास्त लेट जो कोणी केला असेल ना, तो हिने केलाय. हिची लिस्टिप बाकी आहे, सगळं बाकी आहे. मम्मी झाली की नाही तयारी? चला लवकर, चला, आमची तयारी झालेली आहे. कपडे घाला, बॅगा बिगा सगळ्या भरल्या ते बघा. कट कर बोलतो, तिला हे करून दे बोलतो. ती कट कशाला करायची, अशीच घालायची ती फुल पॅन्ट. तिला वरती करा, मला नाही जमत ते. बायच्या खाली आली ओल्ड स्टाईल. हिचे अजून हळदी कुंकूचा डब्बा शोधते. तो बघ तिथं आहे, तो बघ तिकडं काढतो तो. आज वर कसा ठेवला तिनं? मी नाही ठेवला, सोनीने ठेवला नाही. इथं ठेवला नाही, तरी इथलं इथं पण दिसत नाही. मच्छीवाला आला. नाही. जा मच्छी घेऊन जा आता, जाऊन विचारता जाऊन कुठली मच्छी आणली. ए, इथं काय भांडे घासत बसायचंय काय? चल लवकर, वाजले 8:30 झाले. राणी, तुझा मेकअप होतोय की नाही होतोय? मगाचपासनं एक 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 काय ना काय काढते, नवीन नवीन चेहऱ्याला लावते, पण मेकअप काय होत नाही तिचा. चल लवकर. हा ना, एक तर जायचंय, गाडीतनं जायचंय, कार मधून जायचंय, त्यात तुझी हालत अजून मला नाही खराब. एकावर एका मांडीवर बसणार आहे तुम्ही लोक, लक्षात ठेवा. एवढा मेकअप करून चाललेत ना, सगळ्या मेकअप गाडी उतरणार आहे. मग बघ, अजून चालूच आहे. टाइमपास करते. टाइमपास नको करू, वाजले बघ किती, 8:30 वाजून गेलेत, 9 वाजायला आले. चल लवकर आटप. कधीची तयारी करते, अजून तयारी होत नाही या लोकांची. बघ, अजून हिची केस बांधायची बाकी आहेत. केस म्हणजे फक्त असेच बांधायसाठी. ते आटप लवकर, भांडी घासून. झाली पण माझी भांडी घासून. काय ओव्हर बोलते? ऍक्टिंग करते, कॅमेरा चालू आहे म्हणून. काय कॅमेरा चालू आहे म्हणून गाईज ओव्हर ऍक्टिंग करते मी. काही शपथ, किती छोटा रेडी आहे. एक पत्राची पिशवी फेकी बाहेर. ते पटन आहे. आमच्या घरातला कचरा बसवणारी बाई आहे. कचरेवाली आहे. कचरेवाली. डब्बे में चलाए. हा काय कचरा? कारण ही कचऱ्यामध्ये पडलेली, आम्ही तिला उचलून घेऊन आलो तिकडनं. हा पडलेला आहे कचरा डब्यामध्ये. ती कचऱ्यात पडलेली होती, तिला उचलून घेऊन आलो, म्हणून आम्ही तिला कचरे उचलायचे कामं ठेवतो. दया आली, मग उचलून आम्ही तिला घेऊन आलो. हा, बॅगा पण अशा कोंबलेत आणि माणसं पण अशी कोंबलेत गाडीमध्ये. तुम्हाला दाखवतो. हे बघ, माणसं कशी कोंबलेत बघा. बॅगा पण कोंबल्यात आणि माणसं पण कोंबलेत. तर काय, इथून आमच्या प्रवासाला तर सुरुवात होते. डायरेक्ट रत्नागिरीला जायचंय आपल्याला. डायरेक्ट नाही, थांबत थांबत जावं लागणार. चला. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला, खिडक्या खोला खाली. राणीला तुम्ही चुकून काय मध्ये बसवलंय, सगळ्याच्या मांडीवर उलट्या करे. आणि गोळी खाली उलटीची वाढत असेल ना तर लगेच सांगेल. तुला जर वाटत असेल उलटी होते, लगेच कोणाच्या तरी मांडी उलटी करून मोकळी हो. पिशव्या तरी घ्यायला पाहिजे होतं. नाही, राणी प्लास्टिक बंद करूनच प्लास्टिकची पिशव्या तरी घ्यायला पाहिजे होतं. होणार काही. राणी, तू पिशवी घेतलीस की नाही सोबत? पण पिशवी घेतली मी, पण ती बॅगेत राहिली. आम्ही रिटर्न परत घरी आलो,
कारण की मी माझं वॉलेट विसरलो आणि 1-2 गोष्टी होत्या घ्यायच्या, त्या पण घरात राहून गेल्या आणि त्यासाठी परत रिटर्न यावं लागलं आम्हाला. आणि आता आम्हाला परत म्हणजे रत्नागिरीत पोहोचायला तर खूप टाइम जाणार आहे. आताच 9:45 झाले. कळत नाही आम्ही किती वाजेपर्यंत रत्नागिरीत पोहोचू. टार्गेट आहे रत्नागिरीत पोहोचायचं, पण आता किती वाजेपर्यंत पोहोचतो ते माहित नाही. 4 वाजेपर्यंत पोहोचतोय, 5 वाजेपर्यंत पोहोचतोय का 6 वाजेपर्यंत पोहोचतोय. बघूया आपण किती वाजेपर्यंत पोहोचतो आपण. तुम्हाला मी अपडेट देत राहतो याच्यामध्ये. तर आम्ही किती वाजेपर्यंत पोहोचतो रत्नागिरीत. आज भावाची हळद आहे, आज गाजवायची आपल्याला भावाची हळद. कोंबलेत मागे मागे म्हटलं कोंबलेत नुसते कोंबलेत. एक तर आहे असा जाड्या तिघी पण सॉरी तिघी पण काय नाहीये. त्यात जागा पण ऍडजस्ट होत नाही यांना. जरा कमी खावा जरा, म्हणजे जरा जागा पण होईल बरोबर. बारीक झाल्यावर कसं मग प्रॉपर बसू शकता. तिघी पण जाड्या, काय आज बसणार आहे नाही, बारीक आहे तिघी पण. बाबू बसायला तसंच झालं मगाशी बसतेच बसली. एक पाय वाकडा करून एक पाय सरळ करून. अगं बस तशी आणि पायकर इकडे. अगं कसं बस थोडी सीट आहे, इथलं डोकं आहे का जरा. तू करून फायदा काय, मग मी तशीच बसलोय. मगाशी बसलीस ना अशी टेकून बस. वरती पाय ठेव पायांवर बसलीस तू. साधी हलतेस का बस. हा आणि वर पाय ठेव. हा बरं आणि बघ कशी बरोबर पाय घेतला ना अशी पाय घेऊन ढकलून देतो. इकडे सरकले बसायला होतंय काय. गाईज हे बघा काय झालं. एक मगाशी आम्ही तिकडनं येत होतो तर कुत्रा डायरेक्ट गाडी खाली तिकडनं धावत आला आणि गाडी खाली डायरेक्ट घुसला. आणि मी पण स्पीड मध्ये होतो, कुत्रा पण अचानक मध्ये आला आणि डायरेक्ट ठोकला गेला गाडीला. आणि गाडीची हालत बघा काय झाली. पूर्ण ऍक्च्युली बघा पूर्ण तुटलंय खालचंय. पूर्ण हे पण बंपर पण पूर्ण तुटलाय आणि पूर्ण कुलंट खाली सांडतोय बघा. इतकं नुकसान झालंय गाडीचं. आता आम्हाला कळत नाही काय करायचं, कारण की आता इतकं नुकसान झालंय. आम्हाला रिटर्न परत जावं लागेल घरी आता आणि गाडी तर ठेवावं लागेल. कारण की आता आम्ही आलोय पेन मध्ये आलोय. मगाशी स्कूटीवरून काका जात होते, त्यांना थांबवलं आणि त्यांना सांगितलं काका आम्हाला गॅरेज इथं घेऊन चला. मग गॅरेजवाल्याला मी तिकडनं घेऊन आलो. गॅरेजवाल्याने बघितलं, तो बोलला की डेंटिंगचं काम आहे, तो माझ्याकडनं होणार नाही, तुम्हाला तिकडं पळसपीला जावं लागेल. तर आम्ही विचार केला की आम्ही डायरेक्ट घरीच जातो आणि खारघरला. आणि आता आम्ही ट्रेननी जायचा विचार चाललाय. आम्ही ट्रेननीच जाणार आता, कारण की नुकसान झालंय गाडीचं आणि प्लस 10-15 हजाराचा खर्च निघलायचा. म्हणजे आमच्या सोबत आता फर्स्ट टाइम झाले. आतापर्यंत आम्ही इतकं गेलोय गावाला, इतके 2-3 वेळा गेलोय गाडी घेऊन. आतापर्यंत असं कशी गोष्ट झाली नाही ते आमच्यासोबत. आणि काय समजलं नाही, कुत्रा अचानक कसा गाडी खाली आला आणि तो डायरेक्ट गाडीमध्ये काही गाडीचे प्रॉब्लेम नाही झाले, गाडी आरामात जायची. ते वास वगैरे ते परत वास वगैरे येणार नाही ना. परत वास नाही येणार ना आतमध्ये. सिग्नल कर रहे हो उसको बाहर देखो. सगळ्यांचे चेहरे बघा. तर गाईज आता एक गॅरेजवाला होता, तो गॅरेजवाला गेलेला आहे आता. कारण की जे कुलंटचं खालचं असतं पूर्ण कुलंट गळतोय आणि नुकसान भरपूर झालंय. त्यामुळे समजत नाही कसं जायचं. आणि आता कसं जरा जायला पण इथून मागे जायला खारघरला जायला पण भीती वाटते, कारण की गाडीमध्ये कुलंट तो म्हणतोय, गॅरेजवाला बोलतोय की तुम्ही पाणी टाकत तिथं जावा, तिथपर्यंत थोडं थांबा 1-1 किलोमीटरवरती गेल्यावर आणि तुम्ही पाणी टाकत जावा. तो असा बोलतोय आणि आम्हाला थोडी रिस्क वाटते, त्यामुळे आम्ही जात नाहीये. कारण की नुकसान खूप झालंय. आम्हाला नव्हतं एवढं नुकसान झालं असेल, पण नुकसान खूप झालंय. कुत्रा आला मध्येच आणि सगळ्या गोष्टी होऊन गेल्या. इतक्या वेळा आम्ही गावाला गेलोय, आतापर्यंत अशी गोष्ट कधी आमच्यासोबत झाली नव्हती. ही गोष्ट अशी पहिल्यांदा झालीय जाताना. काय माहिती, सांगू नाही शकत. आता जे मला वाटतं की आमच्या पुढे जे संकट येणार होतं ते आताच हे झालंय. आणि त्या कुत्र्याच्या रूपात जायचे मगातपासून अशाच गोष्टी होत होत्या आमच्यासोबत, की आम्ही पुढे जातोय परत मागे रिटर्न जातोय. कारण की एक गोष्ट राहिली की परत रिटर्न मागे गेलो आम्ही. आज सकाळपासून अशाच गोष्टी आमच्यासोबत होत आहेत. म्हणजे काल अचानक 1 दिवसासाठी आमचं पाणी गेलं, डायरेक्ट 1 दिवसासाठी फक्त. आणि इतके दिवस झाले पाणी जात होतं आणि अचानक आम्हाला गावाला जायचं होतं, पाणी अचानक गेलं आणि 6 वाजता पाणी आलं.
11 वाजता पाणी जायला लागलं. त्यांनी लगेच मेसेज केला की 11 वाजता पाणी जाणार आहे, 6 वाजता पाणी येणार म्हणून सकाळी. म्हणजे अशा गोष्टी घडून येत होत्या आमच्यासोबत. पण आम्हाला कळत नव्हतं की असं अचानक कसं काय होऊ शकतं. कारण जेव्हा मी चाललेलो ना रस्त्याने, असं म्हणजे मी आता गाडी आपली हायवेला असली, गाडी आपली स्पीडमध्ये असणार, मी गाडी स्पीडमध्ये होती. अचानक तो तिकडनं कुत्रा तिकडनं धावत आला आणि डायरेक्ट गाडी खाली आला तो. आणि तो गाडी खाली आला, त्याच्यामुळे मला वाटलं नव्हतं की एवढं माझं नुकसान झालं असेल. मग जेव्हा मला गाडीमध्ये मी जेव्हा बसलो आणि एसी लावला होता गाडीमध्ये, आणि एसीचा आहे ना कुलिंग, म्हणजे एसी चालू असताना आतमध्ये वास मारायला लागला आणि गरम वाफा मारायला लागले. काय समजत नाही आम्हाला, कळत नाही की काय करावं आता. कारण की आता तो गॅरेजवाला आला, त्याला 500 रुपये दिले आणि तो गेलाय. आता इथून आम्हाला टेन्शन आलं की खारघरला गाडी कशी घेऊन जायची. कारण की आम्ही टोलवाल्याला फोन लावतोय, तो टोलवाले 4,000 बोलतायत. की 4,000 मला वाटतं की 4,000 जास्तच आहे, कारण की 4,000 लेज होत आहेत. तर त्यामुळं कळत नाही आम्ही आता कसं जायचं आणि कसं नाही. तर आता गाडी मागे घरी लावल्याशिवाय गाडी जाऊ शकत नाही आम्ही. तर त्यामुळे आता काहीतरी करावंच लागेल. बघू आता, प्रयत्न करतो आता काहीतरी. आणि गाईस, आमच्या घरातले सगळे टेन्शन मध्ये आहेत, सगळे तिकडे त्या साईडला जाऊन बाहेर बसलेत. तर आता आम्ही गाडी टो करून आता आम्ही घरी चाललोय खारघरला. आणि याने 3,000 रुपये घेतले. तर त्यामुळे आता काय ऑप्शन, तिथून रिटर्न आम्ही घरी आलो. कारण की आम्ही तिथं टोचन केली गाडी आणि इथपर्यंत घेऊन आलो गाडी. कारण की गाडी चालवायला थोडी भीती वाटत होती. कारण की कुलंट फुटला होता आणि तिथून सगळं गळत होतं कुलंट. कारण इंजिन मध्ये खराबी झाली असती परत. त्याच्यामुळे आम्ही रिस्क घेतली नाही. म्हणून आम्ही टोचनवाले पण 3,000 रुपये घेतले आणि तिकडनं इथपर्यंत पोहोचवण्याचे. तर आता आमचा विचार होता की ट्रेननी जायचा गावाला, पण आता आम्ही थोडा सदम्यामध्ये आहे. तर त्यामुळे मग आज आम्ही जात नाही. आणि विचार केला की मम्मी बोलते की मग आपण उद्याच जाऊ. उद्या सकाळी आम्ही ट्रेनला बसू आणि मग उद्या निघू आम्ही जायला गावाला. कारण भावाची आज हळद होती, त्यासाठी आम्ही चाललेलो. पण ती काय हळद आम्हाला आज भेटणार नाही. तसं पण आम्ही जर आता घाई गडबडीत केली तरी पण आम्हाला हळद काय भेटू शकत नाही. तर त्यामुळे आम्ही आता उद्या सकाळी निघतो. तर चला, भेटू आपण नंतर.